यात्रा आस्था, समर्पण आणि भक्तीचा संगम घडवणारं एक माध्यम. यात्रांमुळे लोक एकत्र येतात आणि यामुळे सामाजिक एकता जपली जाते. तसेच आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते. देवाशी एकरूप होण्याचं आणि मनातील चिंता, दडपण, आयुष्यातील संकटांवर मात करण्यासाठी मनाला दैवी शक्तीने मजबूत करण्याचं कार्य या यात्रांमुळेच तर होत असतं. नमस्कार, मी शिवानी आणि आज मी आले होते पश्चिम महाराष्ट्रातील एका मोठ्या यात्रेमध्ये. मी आले होते कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील दुर्ग मानवड गावच्या श्री विठलाई देवीच्या यात्रेमध्ये. भक्तांच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी प्रकट झालेली श्री विठलाई देवी अतिशय जागृत असून याची प्रचिती आपल्याला इथे आल्यावर येते. यात्रा म्हटलं की दुकाने आलीच. इथे सुद्धा विविध प्रकारची दुकाने लागली होती. मी सुद्धा थोडा खरेदीचा आनंद घेतला. इथल्या आजूबाजूच्या छोट्या वाड्यातील माणसे इथे तमालपत्र, वेताच्या काठ्या विकण्यासाठी आणतात. या आजी आजोबांना पाहून खूप भारी वाटलं, कारण ही पिढी आता बघायला मिळणं तसं दुर्मिळ. लहान मुलांच्यासाठी तर यात्रा म्हणजे स्वर्ग सुखच. या खेळण्यांचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव स्पष्टपणे दिसत होते. यात्रा आपल्या मनाला एक नवीन ऊर्जा देतात. आयुष्यातील आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची. कारण इथे आपल्याला मिळतो देवाचा कृपाशीर्वाद. मी सुद्धा देवाचा हा कृपाशीर्वाद घेऊन परत चालले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.